गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल ऑफ आयुर्वेदा मराठी. तर लास्ट व्हिडिओजमध्ये आपण चॅप्टर वाईज सब्जेक्ट स्ट्रॅटेजी बघितली होती आणि मी तुम्हाला इन डिटेल सांगितलं होतं की अभ्यास तरी काय करायचंय, पण तो अभ्यास कसा करणार, आपण डे वाईज स्ट्रॅटेजी कशी बनवणार. आता बघितलं गेलं तर मोजके दिवस राहिलेले आहेत. मोजले जरी मी तरी 2च महिने राहिले आहेत, विच इज 60 डेज अराउंड. आता त्यात पण फेब्रुवारी 2 दिवस लेस असतो, सो वी कॅन कन्सिडर दॅट. पण तेवढे 2 दिवस आपण मार्चमध्ये एक्सटेंड करून घेऊ. पण शेवटचे जे काही डेज असतात ते तुम्हाला कंप्लीट रिव्हिजन, राहिलेलं वर्क कंप्लीट करणं, हॉल तिकीट वगैरेमध्ये टाईमपासच होतो. म्हणून आजपासून जरी कन्सिडर केलं तुम्ही, तर बघितलं गेलं तर फक्त 2च महिने राहिलेले आहेत. मग त्या 2 महिन्यामध्ये आपल्याला काय करायला पाहिजे, कसं आपलं शेड्यूल असला पाहिजे. आता नेमका अभ्यास काय करायचा आहे तो ऑलरेडी सांगून झालेला आहे. पण अभ्यास कसा आणि कधी करायचा आहे ते कसं ॲडजस्ट करणार आहे ना आपण. तर त्यासाठी मी हा स्पेसिफिक व्हिडिओ तुम्हाला बनवलेला आहे, 2 मंथ स्ट्रॅटेजी व्हिडिओ. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त एवढंच सांगणार आहे की काय कोणत्या दिवशी किती अभ्यास करायचा आहे. आता जनरलाइज्ड बघितलं गेलं तर मी तुम्हाला पहिले पण सांगितलेलं आहे, मी परत सांगते. अॅनाटॉमी एक दिवस केला, एक दिवस करत नाही असं होत नाही. इट नीड्स रेग्युलर कन्सिस्टन्सी. तर आज मी श्लोक वाचले, परत 8 दिवस वाचले नाही, मला श्लोक लक्षात राहतील का? तर नाही. डायरेक्ट वर्ड्समध्ये आन्सर सांगते, नाही राहणार. तुम्हाला रिव्हिजन परत करावी लागणार आहे इन ऑर्डर टू मेक शुअर की तुम्ही एक्झाममध्ये हे श्लोक 100% लिहू शकता. प्लस अॅनाटॉमी असं नाहीये की आज मी एक टॉपिक केला आणि 4 दिवसांनी दुसरा, असं पण चालत नाही. तुम्हाला रोजचं रोज तो टॉपिक करणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. पर्सनली मला असं वाटतं की फर्स्ट इयरच्या दृष्टिकोनातून अॅनाटॉमी आणि संस्कृत असे 2 सब्जेक्ट आहेत जे तुम्ही रेग्युलर स्टडी केली पाहिजे. रोज आय मीन. आजपासून कन्सिडर करा की 3 तास, दिवसाचे 3 तास फक्त तुम्हाला अॅनाटॉमीलाच द्यायचे. आता ते थोडं शेड्यूल मॅनेज तुमचं करा तुम्ही त्या हिशोबाने. आय अंडरस्टँड की पण अॅनाटॉमी सारखं सब्जेक्ट यू कॅन नॉट फिनिश इन अ वीक और इन अ मंथ और समथिंग. इट नीड्स कन्सिस्टन्सी, राईट? सो यू हॅव टू गिव्ह इट द टाइम. आता तुम्ही फक्त डोक्यात एकच ठेवायचंय की आज मला अॅनाटॉमीचे एवढे सर्टन टॉपिक्स कव्हर करायचे आहेत. टॉपिकचं नाव मी तुम्हाला दिलेलं आहे. टॉपिकचा कंटेंट जे आहे तुम्हाला ऑलरेडी प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला दिलेलं आहे. स्ट्रॅटेजी व्हिडिओमध्ये, चॅप्टर वाईज स्ट्रॅटेजी व्हिडिओमध्ये. तर सगळ्यात आधी डे 1 मध्ये तुम्हाला सपोज विल कन्सिडर, सिन्स हा व्हिडिओ आजच पोस्ट होईल YouTubeवरती, मी असं गृहीत धरते. सो विल कन्सिडर की उद्यापासून तुम्ही हा शेड्यूल फॉलो करणार आहे. आता ह्या शेड्यूलसाठी शरीरोपक्रमणीय शारीर हा तुमचा डे 1 चा टॉपिक आहे. परिभाषा शारीर हा तुमचा डे 1 चा टॉपिक आहे. फर्स्ट थिंग तुम्ही काय करणार आहे, तुम्हाला टॉपिक भेटलाय शरीरोपक्रमणीय शारीर, परिभाषा शारीर. आता तुम्ही काय करणार आहे, परत आपले लास्ट व्हिडिओजमध्ये जाणार आहे YouTubeच्या आणि चेक करणार आहे की मॅमनी कोणते टॉपिक्स दिले होते शरीरोपक्रमणीय आणि परिभाषा शारीरमध्ये अभ्यास करण्यासाठी. टॉपिक्स नोट करणार आहे, त्याचा फॉर्मॅट सुद्धा सांगितलेला आहे. तो फॉर्मॅट पण तुम्ही नोट करणार आहे. परिभाषा शारीरसाठी मी एक फॉर्मॅट सांगितलं होतं, तो फॉर्मॅट पण तुम्ही नोट करायचा आहे. फॉर्मॅट आणि ते नोट करून झाल्यावरती लगेच पुस्तक उघडायची आहे, अभ्यासाला बसायचं आहे. किंवा जर तुम्ही आमचे कोर्स परचेस केले असतील तर ॲपमध्ये जायचं आहे, लेक्चर्स बघायचे, रनिंग नोट्स झाले पाहिजे आणि एकदम फास्टमध्ये ब्रेक घेऊन रनिंग नोट्स नाही काढायचे. ते लेक्चर कंटिन्यू चालत असणार आहे आणि तुम्ही फटाफट लिहित असणार आहे. तुम्हाला मॅनेज करायचं आहे ते. आणि त्याच्यानंतर आपले जे रेग्युलर नोट्स आहे, जे ॲपवरती अपलोडेड आहे, ते तुम्ही स्टडी करायचे आहेत. हे तुमचं काय असलं पाहिजे, शेड्यूल असला पाहिजे फॉर दी गिव्हन टॉपिक्स. तर डे 1 ला तुम्हाला काय करायचं, शरीरोपक्रमणीय शारीर आणि परिभाषा शारीर. आता फक्त मग हेच टॉपिक्स करायचे आहेत का? तर हो, डे 1 साठी एवढं सफिशियंट आहे. बट हे जे टॉपिक करताय ते एवढे परफेक्ट झाले पाहिजे की कधीही परत विचारलं तर विसरायचं नाही आहे. याचा अर्थ हे नाही की मी रिव्हिजन नाही करायला लावणार आहे. रिव्हिजन परत होणार आहे. बट परफेक्शन इज द की टू सक्सेस. सो इथं परफेक्शनच करायचंय तुम्हाला. सॉरी. सो इथं परफेक्शन झाल्यानंतर हा टॉपिक, याच्यातले सगळ्यात इम्पॉर्टंट मी तुम्हाला एवढं टाइम का देते. तुम्ही म्हणाल की मॅम दोन्ही तर किती इझी टॉपिक आहे, आम्हाला एवढं 3 तास नाही लागणार. लागेल, जेव्हा तुम्ही याचे श्लोक लर्न कराल तेव्हा तुम्हाला ते 3 तास लागणार आहेत. म्हणून काही जण असतात ज्यांनी श्लोकही पाठ केलेले असतात, काही असतात ज्यांनी श्लोक पाठ केलेले असतात. वेल अँड गुड, चांगली गोष्ट आहे. पण ज्यांनी श्लोक नाही पाठ केलेले त्यांना गृहीत धरून हा शेड्यूल मी बनवलेला आहे. सो तुम्हाला डे 1 ला एवढा टाइम
असेल की तुम्ही विथ श्लोक शारीर, उपक्रमणीय शारीर अँड परिभाषा शारीर हे टॉपिक्स फिनिश करणार आहात. वन्स यू फिनिश दीज 2 टॉपिक फॉर डे 1, जस्ट रॅप अप, टेक अ डीप ब्रेथ अँड गो फॉर नेक्स्ट सब्जेक्ट. मग तुम्ही दुसरं कोणत्याही सब्जेक्टचं बाकी जे टीचर्सनी तुम्हाला शेड्यूल दिलेले त्यानुसार डे 1, डे 2, डे 3 तुम्ही फॉलो करू शकता. डे 1 ठीक आहे सगळ्यांचंच. नेक्स्ट विल कम टू डे 2. आता डे 2 करताना फक्त डे 2 करायचं आहे का? नाही. डे 1 ची श्लोकांची रिव्हिजन करायची. मी तुम्हाला म्हणत नाही पूर्ण रिवाइज करा, मी असं बोलतच नाहीये. फक्त श्लोक रिवाइज करा. नुसते जरी श्लोक रिवाइज केले तरी तुमचा निम्मापेक्षा जास्त अध्याय ऑटोमॅटिक रिवाइज होतो. कारण तुम्हाला ते श्लोकाचे अर्थ समजले असतील तरच तुम्ही श्लोक पाठ करणार असणार आहे. जर तुम्हाला श्लोक पाठ असेल तर मग फटाफट रिव्हिजन होईल. तर इथं जास्त टाइमपास नाही झाला पाहिजे यासाठी तुम्हाला इथंच तो परफेक्ट करावा लागणार आहे. सो रिव्हिजन डे 2 ला काय करायचं? रिव्हिजन करायची डे 1 ची आणि मग त्यानंतर गर्भशारीर आणि स्नायू शारीर करायचंय. अगेन गर्भशारीर मोठा आहे, स्नायू शारीर छोटा आहे. सेम याच्यात पण फॉर्मॅट दिलेला आहे स्नायू शारीरचा, मी तोच फॉर्मॅट फॉलो करायचा आहे. गर्भशारीरमध्ये इम्पॉर्टंटच नाही, जे पण टॉपिक सांगितलेले आहेत मी तेवढे टॉपिक तुम्हाला करायचे आहेत. इझी आहे, इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर असेल आय होप. आता नेक्स्ट आहे डे 3. आता डे 3 मध्ये काय करायचंय? डे 1 आणि डे 2 चे श्लोकांचं रिव्हिजन करायचंय. आता असं सोडायचंच नाहीये, म्हणजे नहीं अभी ऐसा नहीं होगा. अभी जो अगर डे 1 पे वो श्लोक पकड़ा है ना, वो आखरी मतलब 60 डे तक के उसकी रिव्हिजन. श्लोक फक्त वाढत जाणार आहे. ओके, हे गोष्ट ध्यानात ठेवायचं. मागचे श्लोक सोडायचे नाहीच आहे. श्लोक फक्त बिल्डअप होत जाणार आहे. पुढे वाढत जाणार आहे. काल मी 10 श्लोक केले होते. आज ते 10 चे किती होतील? 20 श्लोक होतील. असं गृहीत धरून झालं. आपण डे 3 पर्यंत 20 श्लोक झालेत. याच्या पुढे पण ते श्लोक वाढतच जाणार आहेत. तर मग ते वाढतच राहायचंय आणि आपण रोज तेवढं रिव्हिजन करायचंय. म्हणून स्टार्टिंगला तुम्हाला खूप इझी वाटेल हा शेड्यूल. जसं जाल तसं त्याची जी लेवल आहे तुमचं रिव्हिजन मध्ये टाइम पास जे होणार आहे, मग तुम्हाला ते स्पेसिफिक 3 तास द्यावे लागणार आहे अॅनाटॉमीसाठी. सो डे 3 ला रिव्हिजन ऑफ डे 1 अँड 2 विथ श्लोकास. श्लोकच महत्वाचं आहे, रिव्हिजन तर ते ठीकच आहे. त्यानंतर संधी शारीर आणि पेशी शारीर. ठीक आहे. आता त्यानंतर डे 4 रिव्हिजन ऑफ डे 1 to 3. ठीक आहे. ते परत तुम्हाला ते सगळं करायचंय आणि अस्थि आणि केशदंत नख शारीर करायचं. इथपर्यंत तुम्हाला आय होप क्लिअर असेल. तर 4 दिवसात तुमचं जवळपास बघितलं गेलं तर ऑलमोस्ट ॲज फार एज आय एम कन्सिडर की आयुर्वेद पार्ट पेपर 1 चा पूर्ण फिनिश होतोय. क्लिअर? 4 दिवसात मी तुम्हाला 2 टॉपिक्स वाटून दिलेले आहेत. पूर्ण आयुर्वेद पाठ आपण इथं फिनिश केलेला आहे. पण साइड बाय साइड आपण आधीच्या याची टॉपिक्सची रिव्हिजन पण करणार आहेत. सोडून देणार आहे का त्यांना? नाही. मग आता 4 दिवस झाल्यानंतर डे 5 येतो. डे 5 ला आपण आयडियली मॉडर्न स्टार्ट करायला पाहिजे. पण आपण मॉडर्न स्टार्ट करायचंय का? बिलकुल नाही. आपण काय करायचंय? रिव्हिजन ऑफ डे 1 to 4 विच इज ऑल द आयुर्वेद पार्ट ऑफ पेपर 1. 1 ते 4 या दिवसापर्यंत तुम्ही जेवढं आयुर्वेदाचं लर्न केलेलं आहे सगळं परत करायचंय रिव्हिजन. त्या दिवशी ते 3 तास फक्त सगळे टॉपिक. आणि जर तुम्ही खूपच कॉन्फिडेंट असाल तर तुम्ही हे पण करू शकता. तुम्हाला टाइम वाचवायचा असेल, दुसरा सब्जेक्ट करायचा असेल तर तुम्ही फक्त काय करायचंय? जर 3-4 रीडिंग ऑलरेडी झालेली असणार आहे तर त्या स्टुडंटसाठी सांगतेय मी. बुक ओपन करायची, पेजेस पलटवायचे आहेत फक्त किंवा नोट्सच्या थ्रू जायचंय. माहिती करायचंय फक्त आणि श्लोकांची रिव्हिजन करायची. एवढं जरी तुम्ही केलं तरी तुमचं परफेक्शन लेवल वाढत जातो. मग तुम्हाला एक सर्टन पॉइंट पर्यंत असेल, अरे यार हा टॉपिक आठवत नाही, मग तुम्ही तो वाचाल. याच्याने काय होईल? तुमची व्हिज्युअल मेमरी पण इक्वली डेव्हलप होत राहील. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो डे 5 ला तुम्हाला काय करायचंय? डे 1 to 4 मध्ये सगळं रिव्हिजन करायचंय. आता हा शेड्यूल मी खूप असं स्पेसिफिक बनवलेला आहे. सो डोंट वरी, तुमच्या याच्यावरती टेस्ट पण होणार आहे. असं नाही की आम्ही तुम्हाला सोडून देऊ, असं बिलकुल होणार नाही. याच्यावर टेस्ट होणार आहे. म्हणून तुम्ही हा शेड्यूल जेवढ्या लवकर संपवाल तेवढ्याच लवकर तुमची टेस्ट आम्ही स्टार्ट करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर डे 6 and 7. आता काय? श्लोक ऑफ आयुर्वेद पार्ट अँड एम्ब्रिओलॉजी. आता याच्या पुढं मॉडर्न स्टार्ट होतोय म्हणून आयुर्वेद पार्टचे श्लोक सोडून द्यायचे का? नाही, असंच करायचं नाही. म्हणून आपल्याला श्लोक कंटिन्युअसली रिवाइज करत राहायचे थ्रू आउट आवर मॉडर्न टॉपिक ॲज वेल. म्हणजे काय? आयुर्वेदचा साथ आपला सुटत
काही नाही. सो इथं काय करायचं, श्लोक ऑफ आयुर्वेद पार्ट प्लस एम्ब्रिओलॉजी फिनिश करायचंय. आता तुम्ही मग म्हणाल की मॅम तुम्ही डिस्ट्रीब्यूट करून द्या ना, की 6व्या दिवशी काय करायचं, 7व्या दिवशी काय करायचं. बघा सगळ्यांचं शेड्यूल डिफरंट असतं. होऊ शकते काय XYZ पर्सनला आज कुठं फंक्शनमध्ये जायचं असलं, मग त्याचं 6व्या दिवशी फक्त 2च एम्ब्रिओलॉजीचे टॉपिक झाले, मग त्याला दुसऱ्या दिवशी किती बर्डन येईल. तर असं नको व्हायला. एक इंडिव्हिज्युअल आपल्या मनाला माहिती असतं ना, की मला एम्ब्रिओलॉजी कंप्लीट करायचंय 2 दिवसात. आता मग मी स्वतःच डिव्हाईड करेल. आज एवढे 4 टॉपिक करते, उद्या एवढे 4 टॉपिक करते. आता 4 टॉपिक काय लय जास्त तर नाहीये. खूप स्पेसिफिक सांगितलेले आहेत. आता त्याचं तर डेफिनेशन पाठ करायला तरी कितीच वेळ लागतो. बरोबर? तर म्हणून हे प्रत्येकाने इंडिव्हिज्युअल शेड्यूल हा मी तुम्हाला एक रफ शेड्यूल तयार करून दिलेला आहे. बट याच्या अंदर किती टॉपिक करायचे आहेत एका दिवसात हे ठरवणारे मात्र तुम्हीच असणार आहे. बिकॉज प्रत्येकाची लाईफस्टाईल डिफरंट असते. अग्रीड. आता प्रत्येकाची लाईफस्टाईल डिफरंट आहे, तर त्यामध्ये चॅलेंजेस पण डिफरंट असणार आहे. सो टू कोप अप दोज चॅलेंज मी तुम्हाला इथं 2 दिवसाचा स्पॅन दिलेला आहे. 6 अँड 7 एम्ब्रिओलॉजी फिनिश करायला. हां, कोणी-कोणी असं पण असतील ज्यांनी 6 तारखेलाच एम्ब्रिओलॉजी पूर्ण फिनिश केलेली असणार आहे विथ आयुर्वेद पार्ट. मग त्यांनी 7ला काय करायचं? त्यांची इच्छा असेल तर ते फर्दर जाऊ शकतात. पण जर त्यांची इच्छा नसेल, तर ते आतापर्यंत झालेलं सगळं परत रिवाईज करू शकतात. जेवढ्यांदा रिव्हिजन होईल, तेवढ्यांदा तो पार्ट स्ट्रॉंग होत जाईल. हे विसरू नका. आता परत डे 8, 9 आणि 10 ला काय करायचं? आता 3 दिवस दिलेत मॅम, एवढे 3 दिवस ऑस्टिओलॉजीला. बोन्स पण तर तेवढे आहेत. तुम्ही बघितलेच असतील मागच्या व्हिडिओजमध्येच. बोन्स किती जास्त आहे आपल्याला स्ट्रॅटेजी व्हिडिओचे. मग ते पण आपण फॉलो करायचं आहे. ठीक आहे. श्लोक ऑफ आयुर्वेद पार्ट अँड ऑस्टिओलॉजी. आता बोन्समध्ये बोन्स तुम्ही डिवाइड करा. आय गेस अराउंड 15 काहीतरी बोन्स आहेत जे व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट आहे. म्हणजे मी तुम्हाला मागच्या लेक्चर्समध्ये सांगितलेले आहेत. ते 15 बोनला 5, 5, 5 मध्ये डिवाइड करा. 3 हार्ड बोन, 2 ईझी बोन, 3 हार्ड बोन, 2 ईझी बोन, 3 हार्ड बोन, 2 ईझी बोन. असंच त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तिथं लिहिणं अपेक्षित असणार आहे. अगेन व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट. हा डिस्ट्रिब्युशन मी ह्याच कारणाने तुम्हाला दिलेलं नाहीये, बिकॉज ते मी ओरली का सांगतेय, फॉर यू टू अंडरस्टँड की सर्टन प्रॉब्लेम्स आपल्याला स्वतःला टॅकल करावे लागतात. ओके. त्या म्हणून आपल्याला 8, 9 आणि 10th दिवशी काय फिनिश करायची, ऑस्टिओलॉजी ॲट एनी कॉस्ट फिनिश झालीच पाहिजे. सो बेसिकली दिस इज अन रोड मॅप, टू बी ऑनेस्ट, नॉट स्ट्रॅटर्जी. दिस इज अ रोड मॅप फॉर यू गाईज. ठीक आहे. त्यानंतर डे 11. डे 11 जे असणार आहे रिव्हिजन ऑफ. आता बघा, आता इथं एम्ब्रिओलॉजी, ऑस्टिओलॉजी अँड श्लोक ऑफ आयुर्वेद पार्ट. आता आपण एम्ब्रिओलॉजी केली, ऑस्टिओलॉजी केली. आता परत आपण नवीन टॉपिक घेणार आहोत, पण त्याच्या आधी मागे जे झालं त्याचं रिव्हिजन होणं इम्पॉर्टंट आहे. परत नाही तर ते सगळं आपण काय होऊ, विसरून जाऊ. म्हणून हा दिवस डे 11ला काय करायचं, आपल्याला एम्ब्रिओलॉजी, ऑस्टिओलॉजी परत रिवाईज करायची. परत बघायचंय काही टॉपिक सुटलंय का, काही माझं वाचायचं राहिलंय का. हा दिवस मी स्पेअर पण याच्यासाठी दिलाय, एक एक्स्ट्रा डे. सपोज असं होतं ना, कोणाकोणाचं नाही होत बाबा कंप्लीट, मग ते काय करतात, नेक्स्ट टॉपिकवर स्किप करतात. पण तो जो सुटलेला टॉपिक आहे आणि एक्झाममध्ये त्याच्यावरच क्वेश्चन येतो. ते व्हायला नको, त्यासाठी हा जो स्पेअर डे राहील, ज्याच्यात तुम्हाला रिव्हिजन सांगितलेलं आहे, तर एखाद 2 टॉपिक जे तुमच्याकडून सुटले असतील, तुम्ही ते पण या दिवशी कव्हर करू शकतात. सो यू विल हॅव अ लाइक फुल प्लेज प्रिपरेशन. ओके. त्यानंतर आहे डे 12 अँड डे 13. त्यामध्ये रिव्हिजन ऑफ श्लोका अगेन, आणि आता आर्थ्रोलॉजी स्टार्ट करायचंय. अगेन 6च आहे इम्पॉर्टंट, 6, 7 आहे. एका दिवशी 3 करायचे, एका दिवशी 4 करायचे. व्हेरी इम्पॉर्टंट. त्यात पाठ करण्यासारखं एकच कॉन्सेप्ट असतो, दॅट आर लिगामेंट्स. बरोबर. त्यात पण नी जॉईंटचे थोडे टफ आहे, बाकी सगळे तर इझीच आहे बघितलं गेलं तर. ओके. सेम. आणि जो फॉर्मॅट सांगितलेला आहे प्रिव्हियस व्हिडिओमध्ये YouTubeच्या, तोच फॉर्मॅट फॉलो करायचा आहे सगळ्यांनी. ठीक आहे. कन्फ्यूज करायचं नाही. कोणाला त्रास होईल असलं काहीच आपण इथं हे नाही करायचंय. आपण एक फॉर्मॅट सांगितलेला आहे, त्या फॉर्मॅटनुसारच जायचंय. म्हणजे काय, समोरच्याला दिसणाऱ्याला पण तो अट्रॅक्टिव्ह वाटतो. तो एक्झामिनर फटाफट बघेल, "वाह! किती छान-छान, सुट्ट-सुट्ट सगळे पॉइंट्स कव्हर केलेले आहेत." मग तो मार्क्स पण तसे छान-छान देईल तुम्हाला. क्लिअर? ठीक आहे. त्यानंतर आहे डे 14 अँड डे 15. द रिव्हिजन ऑफ श्लोका आणि मायोलॉजी स्टार्ट करायचं. मायोलॉजी इज ऑल रिलेटेड टू आर मसल्स. अगेन द मायोलॉजी इज व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट. आता वाय सांगून देते तुम्हाला. मायोलॉजीचे किती सारे बघितले होते आपण, विचार इम्पॉर्टंट मसल्स. आता त्यातले व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट तर तुम्ही नंतर कराल, पण इम्पॉर्टंट वाले तर आता कराल ना.
विच इज अगेन नेसेसरी, राईट? सो इम्पॉर्टंटमध्ये मायोलॉजी स्टडी करताना तुम्ही काय करा, तो जो फॉर्मॅट सांगितला होता ओरिजिन, इन्सर्शन, ब्लड सप्लाय, नर्व सप्लाय आणि फंक्शनवाला, तो फॉर्मॅटनीच सगळे मसल्स स्टडी करायचे. आणि असे असतात काही काही मसल्समध्ये 3-3, 4-4 ओरिजिन्स असतात, 5-5 इन्सर्शन्स असतात. युजली इन्सर्शन एवढे नसतात, बट ओरिजिन जास्त असतात. मग त्याच्या केसमध्ये ना जे मेन इम्पॉर्टंट हायलाइटेड ओरिजिन्स असतील ना, फक्त तेच घ्यायचे, बाकी घ्यायचे नाही. तो एक पॉइंट तुम्ही इथं घेऊ शकता. डे 14 अँड 15 मध्ये. डे 16 मध्ये बघा आपल्याला काय करायचंय, रिव्हिजन ऑफ श्लोका, रिव्हिजन ऑफ ऑल टॉपिक्स लाईक एम्ब्रिओलॉजी, ऑस्टिओलॉजी, आर्थरोलॉजी अँड मायोलॉजी. आता ही गोष्ट ध्यानात घ्या, रिव्हिजन ऑफ श्लोक करायचंय. हा, परत परत तुम्ही त्या श्लोकची रिव्हिजन कराल तर इट इज बेनिफिशियल फॉर यू ओनली, राईट? आणि रिव्हिजन ऑफ ऑल टॉपिक्स, एम्ब्रिओलॉजी, ऑस्टिओलॉजी, आर्थरोलॉजी, मायोलॉजी. आता मी तुम्हाला फक्त इथं आर्थरोलॉजी आणि मायोलॉजी देणार होते, बट देन माझ्या डोक्यात परत विचार आला, हे लोक परत ऑस्टिओलॉजी आणि सॉरी एम्ब्रिओलॉजी विसरून जातील. मग ते विसरायला नको, त्यासाठी आपल्याला इथं जे आहे ते 4ही घ्यावे लागतील रिव्हिजन करण्यासाठी. हा परत तुमच्यासाठी काय आहे, एक स्पेअर डे आहे, जर काही तुमचं मध्ये सुटलं असेल तर कव्हर करायसाठी. तसं मी तुम्हाला एवढं स्पेस दिलेलं आहे त्या डेजमध्ये की आय होप तुमचं काही नाही सुटलं पाहिजे. ठीक आहे? त्यानंतर आहे डे 17, 18, 19. आणि असं पण नाहीये की हा शेड्यूल खूप जास्त हेक्टिक आहे. बिलकुल एका दिवसाला तुम्हाला हार्डली 3-3, 4-4 टॉपिक्स येते आणि 4-4 टॉपिक्स तुम्ही कव्हर करू शकता. तुमची जर स्पीड चांगली असली तर वेल अँड गुड, लवकरात लवकर होईल हे. ओके? तर डे 17, 18 आणि 19चं बघा. ऑल यू हॅव टू डू इज रिव्हिजन ऑफ श्लोका आणि एंटायर नर्वस सिस्टम. आता परत नर्वस सिस्टम मध्ये पॉइंट जास्त होते म्हणून तुम्हाला डेज पण जास्त मी दिलेले आहेत. नर्वस सिस्टम वरती फिक्स एलक्यू असतो. गिव्ह ॲज मच ॲज टाइम पॉसिबल टू नर्वस सिस्टम. बिलकुल कंजूसी करायची नाही टाइममध्ये. फुल फ्लेज टाइम द्यायचं नर्वस सिस्टममध्ये. ठीक आहे? मग डे 20 अँड 21 रिव्हिजन ऑफ श्लोका आणि एंडोक्रिनॉलॉजी. ठीक आहे? रिव्हिजन करायचंय श्लोकांचं जे इम्पॉर्टंट असेल ते, आणि एंडोक्रिनॉलॉजिस्ट म्हणजे आपले जे एंडोक्राईन सिस्टमचे असतील ते स्टार्ट करून टाकायचे. नेक्स्ट डे 22 रिव्हिजन ऑफ श्लोका, लिम्फॅटिक सिस्टम घ्यायचं आहे तुम्हाला. आता इथं जे आहे लिम्फॅटिक सिस्टम मध्ये आपलं काय होईल, लिम्फॅटिक सिस्टम मध्ये पेपर 1 आपला कम्प्लिटली फिनिश होत आहे. ओके, व्हेरी इझी, व्हेरी क्लिअर. आता डे 23 मध्ये रिव्हिजन ऑफ नर्वस सिस्टम, एंडोक्राईन सिस्टम, लिम्फॅटिक सिस्टम अँड रिव्हिजन ऑफ श्लोका. म्हणजे आता जे शेवटचे जे 3 टॉपिक होते त्यांचं रिव्हिजन प्लस श्लोक करायचंय. बट मग असतो एक इम्पॉर्टंट आहे डे 24. हा तुमचा आयुष्याचा महत्वाचा दिवस असणार आहे, कारण की यामध्ये तुम्हाला परत आयुर्वेदिक पार्ट जो पेपर 1चा आपण केला होता तो परत पूर्ण रिवाइज करायचा आहे ना, एंटायर फक्त आयुर्वेदिक पार्ट. जेवढे सगळे टॉपिक तुम्ही ऑलरेडी केले होते डिव्हिजन मध्ये आता एकत्र करायचे. आणि डे 25 आणि 26 मी इथं मुद्दाम तुम्हाला 2 दिवस दिलेले आहेत, बिकॉज यू विल नीड दॅट मच टाइम. कम्प्लीट रिव्हिजन ऑफ मॉडर्न पार्ट ऑफ पेपर 1 म्हणजे काय, नर्वस, एंडोक्राईन, लिम्फॅटिक, एम्ब्रिओलॉजी, ऑस्टिओलॉजी, आर्थरोलॉजी, मायोलॉजी. हे 7चे 7 टॉपिक तुम्हाला ह्या दिवशी 25 आणि 26 मध्ये कव्हर करावे लागतील. कव्हर ऑलरेडी झाले होते, आता तुम्हाला काय करायची, फक्त रिव्हिजन करायचंय, फक्त परत वाचायचंय, आठवण ठेवायचंय की हे 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 असं होतं. त्याच्यात तुम्हाला हे पण समजेल की मी किती पॉइंट्स विसरून गेलो होतो त्यातले. मग आता तुम्ही त्याला नेक्स्ट टाइम जास्त ताकदीने लक्षात ठेवाल. जेवढ्यांदा वाचता तेवढ्यांदा ते लक्षात राहतं. तर ह्यामध्ये जेव्हा तुम्ही ही रिव्हिजन फिनिश कराल तेव्हा तुम्ही पेपर 1 साठी किती कॉन्फिडेंट आहेत यावर तुम्हाला एक आयडिया येईल. ठीक आहे? आता विदाउट वेस्टिंग एनी फर्दर टाइम डे 27 पासून आपल्याला काय करायचंय, पेपर 2 ची तयारी स्टार्ट करून टाकायची. रिव्हिजन ऑफ पेपर 1 श्लोका, प्रमाण शारीर, कोष्ठ एवं आशय शारीर आणि सीरा शारीर. सीरा शारीर मध्ये काही नाहीच आहे म्हणून इथं, आणि प्रमाण शारीर मध्ये पण काही नाहीच आहे, तो एमसीक्यूचा टॉपिक आहे. त्यामुळे मी इथं 3 टॉपिक्स एकत्र टाकलेले आहेत. अगेन इम्पॉर्टंट आहे म्हणून टाकलेले आहेत. प्लस तुम्हाला पेपर 1चं इथं श्लोकांचा रिव्हिजन सोडायचा आहे का नाही, यात पेपर 1चे पूर्ण श्लोक कव्हर होतील, प्लस हे पेपर 2चे श्लोक आता त्यामध्ये काय होईल, ऍड होत जाणार आहे. प्रमाणचे 1-2 मला नाही वाटत काही आहे प्रमाणचे. सीराचे आहे, कोणी कोणी तर फक्त सरनाथ सीरा हा एवढा श्लोक पाठ करतात, तेवढं केलं तरी चालेल.
त्यानंतर कोष्ठ एवं आशयचा श्लोक आहे. ऍज फार एज आय नो कोष्ठचं एवढं नाहीये. ठीक आहे, हे झालं आपलं डे 27. त्यानंतर आहे आपला डे 28. तर डे 28 मध्ये रिव्हिजन ऑफ ऑल श्लोका टिल नाव, म्हणजे त्याच्यात काय येईल, कोष्ठ एवं आशय ज्याचं काही असलं, सीराचे असले ते सगळे पण त्याच्यात ऍड होतील. परत धमनी शारीर आणि स्त्रोतस शारीर तुम्हाला पाठ करून टाकायचंय, फिनिश करून टाकायचंय. इझी आहे, दोन्ही इझी टॉपिक्स आहे. स्त्रोतस मूल याच्या आधी पाठ केले असतील तर खूप सोपं होईल तुम्हाला. आता स्त्रोतमूल इथं तुमच्या श्लोकचा अमाऊंट ऑल ऑफ अ सडन खूप वाढणार आहे, बिकॉज स्त्रोतसचे भरपूर श्लोक आहेत, प्लस मूलस्थानाचे तर काही जास्त श्लोक आहे. इथं तुम्हाला तुमचं जे आहे श्लोकचं रिव्हिजनचा टाइम हळूहळू काय करावा लागणार आहे, इन्क्रीज करावा लागणार आहे. त्यानंतर डे 29 रिव्हिजन ऑफ ऑल श्लोका टिल नाव प्लस एकच टॉपिक दिलेला आहे, कला शरीर, बिकॉज इथे मी तुम्हाला सांगितलं की तुमचं काय होणार आहे, श्लोकचा टाइम खूप जास्त वाढणार आहे, कारण की स्त्रोतसचे भरपूर श्लोक आहेत. सेम कला शरीरचे पण श्लोक ऍड होतील, ते पण वाढतील. डे 30 रिव्हिजन ऑफ ऑल आयुर्वेदिक पार्ट ऑफ पेपर 1 अँड पेपर 2 टिल नाव. तुम्ही म्हणाल मॅम तुम्ही मध्येच पेपर 1 मध्ये कुठे गेले? अरे जर पेपर 1 मध्ये गेले नसते तर तुम्ही विसरून गेले असते. म्हणून आता तुम्हाला काय करायचंय, पहिले रिव्हिजन करायचं आयुर्वेदिक पार्ट पेपर 1चा परत, आणि मग पेपर 2चा पण रिवाइज करायचे, याच्या आधी शिकवलेला सगळा, म्हणजे कोष्ठ येईल, आशय येईल, सीरा, धमनी, स्त्रोतस आणि कला शरीर सुद्धा त्यात येईल. आता हे झाल्यानंतर परत 31 ला इंद्रिय आणि त्वचा शरीर तुम्ही वाचू शकता. इथं श्लोक नाही पण केले तरी ठीक आहे, एक दिवसाचा तुम्ही गॅप घेऊ शकता, पण इथे इंद्रिय आणि त्वचा शरीर परत रिवाइज करायचं. आता इंद्रिय आणि त्वचा शरीर जर संपवला तर त्यानंतर डे 32 आणि 33 मध्ये जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला फक्त एकच टॉपिक राहतो, तो आहे मर्म शरीर. मी मर्मला स्पेसिफिकली 2 दिवस याच कारणासाठी दिलेले, बिकॉज मर्म सारखा टॉपिक एका दिवसात होण्यासारखा नाहीये. इट नीड्स टू मच ऑफ युअर अटेन्शन. तर तेवढा अटेन्शन द्यासाठी तुम्हाला तेवढी कॅपॅसिटी पाहिजे, राईट? तुम्ही एक्झॉस्ट होऊन जाईल एकाच दिवसात मर्म करायला. म्हणून मी तुम्हाला इथं 2 स्पेसिफिक दिवस दिलेले, 32 आणि 33. फक्त एक क्विक रिव्हिजन करायचं श्लोकाचं आणि मर्म करायला बसायचं, आणि निवांत वेळ घ्यायचा मर्म करायला. ते 3-6 तास इथं जे मी तुम्हाला इन्व्हेस्ट करायला लावतीये ते नंतर तुमच्या खूप मदतीचे होणार. म्हणून इथं ते 6 तास जे सांगतीये ते पूर्ण इन्व्हेस्टमेंट करणं तुमचं लाईक बेनिफिशियल राहणार आहे. सो डू इट. त्यानंतर आहे डे 34 रिव्हिजन ऑफ ऑल आयुर्वेदिक पार्ट ऑफ पेपर 2. आता रिव्हिजन ऑफ ऑल आयुर्वेदिक पार्ट ऑफ पेपर 2 म्हणजे आता इथं महत्वाचं आहे की मॅम आयुर्वेदिक पार्ट पेपर 1चा आपण केला होता 2-3 दिवसाआधी. तर इथं थोडंसं आयुर्वेदिक पार्ट फक्त पेपर 2चा सगळे टॉपिक प्रमाणपासून ते आता मर्मपर्यंत एव्हरी टॉपिक कव्हर झाला पाहिजे. ठीक आहे, सगळे टॉपिक. फक्त श्लोकांचं करायचंय का? नाही, फक्त श्लोक नाही, तुम्हाला थिअरी पण वाचायची असेल तर तुम्ही वाचू शकता, कारण की ह्या दिवशी तुम्हाला बाकी दुसरं काहीच काम नाहीये, फक्त रिव्हिजनच करायची पेपर 2च्या आयुर्वेदिक टॉपिक्सची. सो तेवढी इन्व्हेस्टमेंट तुम्ही इथे देऊ शकता. नेक्स्ट असते डे 35. आता डे 35 मध्ये काय आहे, रिवाइज ऑल टॉपिक्स ऑफ आयुर्वेद ऑफ पेपर 1 अँड पेपर 2. परत तेच करायचंय आपल्याला, रिवाइज करायचंय. डे 36 आता परत मॉडर्न जायचंय पेपर 1च्या. ऑस्टिओलॉजी, एम्ब्रिओलॉजी, आर्थ्रोलॉजी विसरून गेले होते ना, एवढं मध्ये नुसतं आयुर्वेद 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 झालं होतं. मग ह्या दिवशी तुम्हाला काय करायचंय, मॉडर्न पेपर 1 एकदा रीड करून काढायचंय, वरतून वरतून बघितलं तरी चालेल, नो इश्यूज. ठीक आहे. त्यानंतर आहे डे 37 पासून गेट बॅक टू पेपर 2 का मॉडर्न, कारण तो आपला बाकी आहे, करेक्ट? त्यानंतर रिव्हिजन ऑफ श्लोका आणि रेस्पिरेटरी सिस्टम स्टार्ट करायचा. अगेन रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये टॉपिक जास्त असल्यामुळे आय नो तो छोटा आहे, LAQ नाही आहे त्याला म्हणजे याच्यासाठी, बट तरी त्याच्यात टॉपिक जास्त असल्यामुळे आय एम गिव्हिंग यू टाइम, बिकॉज SAQ कोणत्याही टॉपिक वरती येऊ शकतो. आणि जसं ब्रॉन्कोपल्मनरी सेगमेंट झाले किंवा मीडियास्टिनल सर्फेसेस झाले तर त्याच्यावरती ना लर्निंग पार्ट खूप जास्त आहे, तर मग तो लर्निंग पार्ट लर्न करण्यासाठीच तुम्हाला तेवढा वेळ इन्व्हेस्ट करावा लागणार आहे. देन वी हॅव डे 40, डे 41 अँड डे 42. आता इथं आपल्याला करायचं रिव्हिजन ऑफ श्लोका प्लस डायजेस्टिव्ह सिस्टम. अगेन डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये टॉपिक जास्त आहे, म्हणून इथं जास्त दिवस दिलेले आहेत. याचा डिस्ट्रीब्युशन तुम्ही स्वतः करू शकता, नो इश्यूज. एका दिवशी 4 टॉपिक, एका दिवशी 5 टॉपिक. असं झालं की तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टम फक्त 40 आणि 41 मध्ये खतम झालंय, 42 शिल्लक राहिलाय, तर मग काय करायचं, परत डायजेस्टिव्ह सिस्टम पूर्ण रिवाइज करायचं 42च्या दिवशी. बट आपला शेड्यूल नाही सोडायचा, शेड्यूल फिक्स असला पाहिजे. त्यानंतर आहे डे 43 रिव्हिजन ऑफ श्लोका
कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टम. सिंपल आहे, 3च टॉपिक आहे. एक हार्ट आहे, पेरिकार्डियम आहे, ॲब्डॉमिनल एओर्टा आहे. त्यातला जर तुम्ही माझा YouTubeचा ॲब्डॉमिनल एओर्टाचा व्हिडिओ बघितला असेल तर तो फारच पक्का झालेला आहे. सो यू डोंट हॅव टू इन्व्हेस्ट मच ऑफ युअर टाईम. बाकी तुम्ही करू शकता हार्ट वगैरे. नेक्स्ट इज डे 44. डे 44 मध्ये आता काय करायचं, आतापर्यंत झालेला मॉडर्न टॉपिक रिवाइज करून टाकायचं. आता श्लोक सोडायचे आहेत का असं नाही, श्लोक करत राहायचं. ठीक आहे. रिव्हिजन ऑफ रेस्पिरेटरी, डायजेस्टिव्ह अँड कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टम ऑफ पेपर 2. डे 45 अँड 46 रिव्हिजन ऑफ श्लोका आणि युरिनरी सिस्टम. 2च टॉपिक आहे, इझी आहे ऍक्च्युली. याच्यात तर तुम्हाला मॅक्झिमम टाइम भेटणार आहे, बिकॉज एक दिवसाला तुम्हाला किडनी आणि युरिनरी ब्लॅडर करावं लागेल आणि सेकंड डेला तुम्हाला युरेथ्रा अँड युरेटर्स करावे लागेल. सो व्हेरी इझी टॉपिक्स आहे तुम्हाला. अगेन डे 47 ला रिव्हिजन ऑफ श्लोका आणि रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. आता तुम्ही म्हणाल मॅम परत तुम्ही एकच दिवस दिला. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, प्लीज कीप इट ॲज अन ऑप्शनल. एका दिवसात जेवढं पॉसिबल आहे तेवढं वाचा. जे नाही पॉसिबल आहे प्लीज लिव्ह इट ॲज अन ऑप्शन. म्हणजे माझं असं म्हणणं आहे, माझं पर्सनली तुम्हाला असं सजेशन राहील, जिथं तुम्हाला 95 गुड मार्क्स स्कोअर करायचे असतात ना, तरी सुद्धा ते स्टुडंट टेंडन्सी असते अँड आय कम्प्लिटली गेट इट. बट तुम्हाला आता समजावं लागेल की एवढं लास्ट 2 मंथ्समध्ये येऊन आपण सगळे टॉपिक्स कव्हर करू शकत नाही. सो पेपर 1 मध्ये जसं आपण मायोलॉजीला थोडं ऑप्शनल ठेवलं होतं, तसं पेपर 2 मध्ये तुम्ही रिप्रोडक्टिव्ह सिस्टमला जरा ऑप्शनल ठेवू शकता. अँड देन 48 आणि 49 ला आपल्याला सेन्सरी ऑर्गन्स करायचे आहेत. सेन्सरी ऑर्गन्स वरती असं डायरेक्ट सगळा एडी चोटी का जोर लगा देना है बस सेन्सरी ऑर्गन्स करने में, क्योंकि एक ऑर्गन फिक्स आता है. त्यानंतर डे 50 आता परत आपल्याला युरिनरी सिस्टम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आणि सेन्सरी सिस्टम जे पण होतं सेन्सरी ऑर्गन, त्या सगळ्यांचे आपल्याला काय करायचं आता एक क्विक रिव्हिजन घ्यायचीच आहे ॲट एनी कॉस्ट. ठीक आहे. त्यानंतर डे आहे 51 अँड 52. 51 अँड 52 ला रिव्हिजन ऑफ कम्प्लीट पेपर 1. पेपर 1 मध्ये जायचं, सगळा रिवाइज करायचा पूर्ण आयुर्वेद अँड मॉडर्न पार्ट. 2 दिवस दिलेत म्हणून. डे 53-54 रिव्हिजन ऑफ कम्प्लीट पेपर 2. पूर्ण पेपर 2 चा रिव्हिजन नीट अँड छान करायचं, एकदम पर्टिक्युलर पॅटर्न वाईज जायचंय. ठीक आहे. आता डे 55 to 60. Now this is one of the important part of your entire study. तुम्ही 54 डेज पर्यंत लिटरली तुमचं पूर्ण सिलेबस इथं कंप्लीट होतो जर तुम्ही हा शेड्यूल फॉलो केला विथ lots of revision, like lots of revision and श्लोक लर्निंग ॲज वेल, बिकॉज इट इज व्हेरी ओरिएंटेड सिलेबस दिलेला आहे मी तुम्हाला. एका दिवशी हार्डली मॅक्सिममली तुम्हाला 4 to 5 4च टॉपिक्स येत आहेत असं कन्सिडर करून चालू, आणि 4 टॉपिक्स तुम्ही 3 घंट्यामध्ये आरामात करू शकता. इट्स नॉट अ बिग डील. हार्डली अर्धा ते पाऊण तास लागतो एखादा टॉपिक फिनिश करायला. जर तुम्ही लेक्चर्स आता बघत असताल तर आय नो कोणीच लेक्चर 1 एक्स्ट्रा स्पीडमध्ये बघत नाही, तुम्ही 2 एक्स्ट्रा स्पीडनी बघतात तरी कंप्लीट होतंय. ओके. सो आता डे 55 to 60 मध्ये तुम्हाला काय करायचंय, तर ॲपवरती मॉडेल क्वेश्चन पेपर्स अवेलेबल आहेत. तुम्हाला फक्त ते सॉल्व्ह करून बघायचे आहेत की ते मॉडेल क्वेश्चन पेपर्स आम्हाला कितपत येत आहेत, आणि येत आहेत तर म्हणजे आम्ही लिहू शकू का. याच्याने काय होईल, तुमचा कॉन्फिडन्स डेव्हलप होईल. आणि पेपर कसाही आला, बाय चान्स बाय एनी चान्स तुमचा पेपर थोडा टफ आला तरी तुम्ही कॉन्फिडन्स लूज करणार नाही. आम्हाला माहिती आहे, आम्ही केलेलं आहे. एवढा अभ्यास कशासाठी केला तुम्ही, काहीतरी डोक्यात राहिलंच असेल ना. को रिलेट करून लिहायचं, हे नाही तर ते लिहायचं, बट लिहून यायचं. कोणतेच क्वेश्चन न सोडण्याचा जो कॉन्फिडन्स आहे ना, तो मॉडेल क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केल्यानंतरच येतो. त्यासाठी तुम्हाला ते मॉडेल क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे आहेत. सॉल्व्ह द MCQ ऑन ॲप. रिव्हिजन ऑफ श्लोक. त्यानंतर रिवाइज टॉपिक दॅट यू मेक मिस्टेक्स. आता सपोज हा MCQ दिलेले आहे ॲपवरती, आणि जर तुम्हाला ते MCQ जमत, म्हणजे ते थोडे हार्ड पण आहेत. पण जर ठीक आहे, जे हार्ड असतील त्यांना स्किप करा. म्हणजे इझीवाले ज्याच्यात तुम्ही चूक केलेले आहेत ते परत परत तो टॉपिक वाचा. म्हणजे काय, तुमचा तो टॉपिक फिक्स होत जाईल, आणि फिक्स झाला की एकदा एक्झाममध्ये तर कसाच चुकणार नाही. समजलं. त्यांनी फिरवून जरी क्वेश्चन विचारला तरी सुद्धा तुम्ही करेक्टच लिहिणार आहे. सो तो कॉन्फिडन्स कधी डेव्हलप होतो, तुम्ही परत परत अभ्यास केल्याने तरच डेव्हलप होतो. सो ॲज मी प्रॉमिस केलं होतं, मी तुम्हाला ह्या लेक्चरमध्ये हे पण शिकवलंय की अभ्यास कसा करायचा आहे. आता काय करायचंय ते पण झालंय, कसा करायचंय ते पण झालंय. आता फक्त याच्या पुढे तुमचीच ड्युटी राहतीये की काय करायचं, आपल्याला पुस्तक घ्यायची आहे,
मोबाईल घ्यायचा आहे. मोबाईलमध्ये टाईमपास न करता आपल्याला लेक्चर्स करायचे आहेत आणि अभ्यास करायचा आहे. ओके. सो ह्या टेबलला फॉलो करण्यासाठी टू बी ऑनेस्ट आमच्याकडे जे ॲप आहे आयुर्वेद मराठीचा त्यावरती सगळे लेक्चर्स अपलोडेड आहेत ऑलरेडी. प्लस नोट्ससुद्धा आहे आयुर्वेद पार्ट अँड मॉडर्न पार्ट्सचे. सो तुम्ही एकदा व्हिजिट करा नक्की आमची वेबसाईट. आणि फॉर मोर अपडेट्स तुम्ही Instagramवरती फॉलो करू शकतात. MCQ प्रॅक्टिससाठी स्पेसिफिकली तुम्हाला WhatsApp ग्रुप्स जॉइन करावे लागतील. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या WhatsApp ग्रुपवरती आम्ही तुम्हाला एक टार्गेट देतो. तुम्ही ते रिव्हिजन म्हणून एक टार्गेट करू शकता आणि त्यानंतर त्याच्यावरती 2-3 MCQs येतात. म्हणजे ते तुमचं रिव्हिजन चेक करण्यासाठी असतं. याच्याने तुमची MCQची प्रॅक्टिस डेव्हलप होत जाणार आहे. सो प्लीज डू फॉलो अस. Thanks for watching the video. Have a nice day ahead and all the very best for your exams. Thank you.